नमस्कार मित्रांनो, आता आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे झाडेकर व्लॉग्स. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 7:39, म्हणजे पावणे 8 व्हायला आलेत. आजचा जो व्लॉग होणार आहे तो होली स्पेशल व्लॉग होणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून राहा माझ्या चॅनलवरती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण 8 वाजता निघून सुद्धा अजिबात ट्रॅफिक नाही, कारण की आजचा दिवस आहे रंगपंचमीचा. तर आपण रंगपंचमीचा सण साजरी करायला एका रिसॉर्टवर जाणार आहोत. तर स्टे ट्यून्ड ऑन माय चॅनल. पवई मार्गे जाणार आहोत. तर आपण हा ब्रिज, ठाण्याला जाणारा ब्रिज पकडला आहे आणि हा ब्रिज बनवल्यापासून खूप वेळ वाचतो आहे. मी खूप वेळा नोटीस केलं आहे ऑफ द व्लॉग किंवा नॉर्मल व्लॉगमध्ये पण. हा ब्रिजमुळे खालचा एक मोठा सिग्नल, त्याच्यामुळे खूप वेळ वाचतं आणि खूप बरं वाटतं त्याच्यामुळे की मी लवकरात लवकर माझ्या त्या ठिकाणी पोहोचू शकेन. तर बघूया पुढे आपल्याला किती वेळ लागेल याची मला काहीही कल्पना नाही आहे. आणि मी आज जाणार आहे विदाऊट रायडिंग गिअर. जरासा मूड स्विंग करायला जातो आहे. आणि हा रस्ता आहे तो आहे ठाण्याला जाणारा. आणि आपण ठाण्याला जाणार नाही आहोत यावेळी आपण जाणार आहोत पवई मार्गे विरार. आणि विरारला आपण एका रिसॉर्टला जाणार आहोत. तर तिकडे तुम्हाला गेल्यावरच सांगेल. आणि आता आपण आलेलो आहे ठाणे हायवेवरती. आणि हायवेवरती बघू शकता अजिबात ट्रॅफिक नाही आहे, ना लोकांची गर्दी. आजचा दिवस जो आहे तो आहे रंगपंचमी. जेवढी पण माणसं असतील ते कोकणातली माणसं असतील, शिमग्यात गेले असतील गावाला. आणि जी नॉन कोकणी असतील किंवा इतर काही त्यांचे प्लॅन्स असतील तर ते लोक असतील इकडे मुंबईला पण भरपूर जणं प्लॅन करतात. तर मी पण तसाच एक प्लॅन केलेला आहे माझा आजचा. तर तुम्ही बघाल पुढे पुढे जाऊन. मी यावेळी ट्राय करेन की माझी स्वतःची व्हिडिओ पण टाकायचा किंवा मी जे एन्जॉयमेंट करेल त्याची पण व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेन. बघूया आता कसं काय आहे ते. आणि आज खूप बरं वाटतं. मी भरपूर दिवसांनी राईडला निघालो आहे. 2 तासाचा प्रवास आहे. बघूया आपण 2 तासाच्या अगोदर ट्राय करेन लवकरात लवकर पोचायचा. आणि खूप बरं वाटतं यावेळी सूर्यदेव जरा प्रकोपात नाही आहेत, ते सारा शांत आहेत. कारण की त्यांना मला माहिती आहे आजचा दिवस कोणता आहे. आजचा दिवस आहे रंगपंचमीचा. मोठ्याने बोलतोय कारण की आवाज जात नाही कधी कधी या हेल्मेटमधून. ट्राय करेन चांगले व्हिडिओ काढण्याचा. आणि आता आपण पवई क्रॉस करून आपण आपल्या मार्गाला जातो आहोत. कन्स्ट्रक्शन एवढं चालू आहे की थोडी गाडी स्लो करायला लागते. आणि रोड तर एवढे मस्त आहेत. रोडचं काम खूपच विचित्र आहे कारण की हे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे खूप बेकार कंडिशन झाली आहे रोडची. हे पण जातो बघताय तुम्ही समोर किती काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे. हे मेट्रोचं काम आहे, काम कंटिन्यू चालू आहे. तर त्याच्यात काय आपण काय बोलू शकत नाही. आणि हा लागलेला आहे सिग्नल, सुटला पण आहे लगेच. वा भाई, चांगली गोष्ट आहे. रोड पूर्ण खाली आहे त्याच्यामुळे मला काय वाटत नाही, कारण की पब्लिकच नाही इकडे. पब्लिक असती तर जरा ती फिलिंगच वेगळी होती. खरंच रस्ते खूप बेकार आहेत. खरंच रस्ते खूप बेकार आहेत. आणि हा सरळ रोड आपल्याला ऑलमोस्ट 1-1.5 तासाची रनिंग वाटते मला. पण आपण ती करू फटाफट क्रॉस, असं तरी मला वाटतं. खरंच मुंबई खूप मस्त डेव्हलप होतं यार. चांगलं पण वाटतं कारण की असे ब्रिज आणि असं कन्स्ट्रक्शन बघून तर भाई खूप भारी वाटतं. म्हणून मी लगेच व्हिडिओ चालू केला बघायला की भाई नक्की काय. आणि डबल काय मला कळलं नाही. जर इकडे कोण राहणारे असतील आपले जे बघणारे असतील तर त्यांनी कृपया करून सांगा मग मला की नक्की काय आहे. ते मला समजण्यास मदत होईल. समजणं असं
सकाळ सकाळ मस्त राईड करायला मजा येते. कशी पण आलं गाडी बैल. हा तर आहे कोणतरी ओला उबेरवालाच आहे, कारण की येल्लो प्लेटवरून माझी बघा की कुठले तरी ओला उबेर असणार आहे आणि त्यांना जास्त चालत असतात असा गाडी चालवायचा. आता आपण आलेलो सुरतच्या हायवेवरती आणि सुरतचा हायवे क्रॉस करून आपण जातोय आपल्या डेस्टिनेशनकडे. हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा खालचा ब्रिज आहे. समोर बघाल जोगेश्वरी मेट्रो. जोगेश्वरी हो क्रॉस करून आपण आपल्या हायवेच्या दिशेने जातोय. कुठे आजूबाजूला बघत नाही आहे, म्हणजे मला इच्छा होत नाही बघायची. तर सरळ सरळ एकदम हायवे लागेल तुम्हाला. हायवेवरती येऊन तुम्हाला आणि इकडे लेफ्ट साईडला गेला तर गोरेगाव आहे. ठीक आहे. आणि हा आपण आलेला आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती, तुम्ही समोर बघू शकता. आणि हा कधीच तुम्हाला खाली दिसणार नाही आहे, कारण की हा एक्सप्रेस ऑलवेज ट्रॅफिकने भरलेला असतो. तो या ब्रिजवरती ट्रॅफिक नाही आहे, कारण की आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि आज रंगपंचमीचा दिवस आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा. विरार रोड दहिसर वसई विरार मेट्रो स्टेशन. आता आपण सरळ जाणार आहोत वसई विरार या ठिकाणी. समोर आहे आरे मेट्रो स्टेशन. आरे रे रे. आता हा सरळ सरळ रोड आहे असं तर मला वाटतंय. मॅपवर एकदा चेक करावं लागेल मला नक्की काय ते बघेन थोडा वेळ. आणि त्याचा रोडला तर आपण लागलेलो आहोत. समोर एवढा भारी भारी मस्त मस्त असा छान छान बिल्डिंगी मस्तच रेकॉर्ड आहे मेट्रो स्टेशन. आमच्या इकडे काय बांधून ठेवले कंजेस्टेड जागेमध्ये. हे बिल्डिंग मस्तपैकी ओपन स्पेसमध्ये बांधलेलं आहे, सही वाटतं बघायला. अरे बिल्डिंग आहे तेवढा. अरे मस्त वाटतं बघायला, म्हणजे जरा छान वाटतं आजूबाजूचा परिसर बघायला. तुम्हाला तरी दिसतंय हे मला काय माहीत नाही आहे, पण चांगला दिसत असेल. बघू. हो नो. पोचलेलो आहे दहिसरला. दहिसर जायला खरंच खूप छान रोड होता. बट कसं आहे माहिती आहे का, ते माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये रोडचे व्हिडिओ काढून मला कंटाळा नाही आला असं बोलणं. तर ते चांगलं वाटतं ते पण बघायला. डिपेंड ऑन मूड की तुमचा मूड कसा आहे. आणि मस्त हा ब्रिज म्हणजे ही जी लाईन आहे मेट्रोची खरंच खूप लांब आहे यार. वेस्टर्न लाईनमध्ये खरंच खूप प्रोग्रेस चांगली आहे. खरंच खूप छान प्रोग्रेस केला लोकांनी. करावं का ना.
असं दृश्य समोर बघताना समोर आहे ते म्हणजे रोड खूप छान आहे. लगेच चेंज होतं माझ्या रोडवरती. रोड असे चांगले असताना अगदी बरं वाटतं मला बघायला. दुसरी गोष्ट म्हणजे बोलायची असं आहे की समोर असा डोंगर बघून, कारण की या साईडला डोंगर तर आहेत वसई विरार या साईडला, आणि आज सोमवार आहे अजून चांगला दिवस आहे. आज महादेवांचा वार आहे. हर हर महादेव. टर्निंग पॉईंटवरती खरं खूप मस्त असं कार्विंग आहे. मला चालवायला मस्त आवाढव्य रोड असा खूप बरं होता ना बघताना असं. हा एक नवीन हायवे लागता ना आपल्याला. अहमदाबाद सुरत रोडवरती आलेलो आहे आपण आता. मस्त रोड यार भाई. खतरनाक एकदम जालिम. आणि या साईडला नदी किंवा तुम्ही त्याला ही नदी किंवा समुद्र किंवा खाडी आहे. ही खाडी बघू शकता तुम्ही, दोन्ही दिशेने खाडीच आहे. मला थोडंसं वाटतंय की माझ्या गाडीमधली हवा जरा मागची कमी झाली आहे. समोरचा जो दृश्य आहे तो एकदम अप्रतिम आहे. आपण एका रोडवर आहोत तिथे एवढी धूळ आहे की विचारून सोय नाही. एवढी बेकार धूळ आहे या रोडवरती. कंटिन्यू धूळ आहे, असं पण नाही की नॉर्मल धूळ आहे. हायवे हा कंटिन्यू आहे. तो मस्त असा लांब सडक, मस्त मजा येते. मला तर चालवायला खूप मजा येते भाई. खूप एन्जॉय करतो यार. आणि हा बोगदा आहे की काय माहीत नाही मला. अशा रोडवरती मस्त बरं वाटतं चालवायला. निघताना किलोमीटर नाही चेक केलं की किती किलोमीटर आपण चेक करतो की या ट्रिपला किती किलोमीटर होतील, ते मी चेक नाही केलं. तर चेक करून नंतरला बघा.
आहे ते विरार 23 किलोमीटर, फक्त 23 किलोमीटर आहे. म्हणजे हे अर्धा पाऊण तास पकडा 23 किलोमीटर म्हणजे. आता आपण ज्या हायवेवरून लेफ्ट घेतो, आपण ज्या रिसॉर्टवर जाणार आहोत त्या रिसॉर्टचं नाव मला खरंच नाही माहिती आहे. माहिती आहे पण ते नाव एक्झॅक्टली घ्यायला काय माहीत नाही मला. आणि हां, उबड खाबड रस्ता, पब्लिक जास्त करून रिसॉर्टवर जाणार आहे हे दिसून येते. म्हणजे सुट्ट्या बिट्ट्या भेटलेल्या सगळ्यांना आता एन्जॉय करायला खूप भारी आहे. आता आपण पोचलेलो आहे विरारला. नक्की विरारला पोचलो की नाही पण नाही माहिती आहे, कारण की मॅपमध्ये बोलत पण नाही काय की आपण कुठे पोचलो आहे. आणि हा कुठलं तरी वेस्ट साईडला आलेलो आहे, कारण की मगाशी मी गाडी थांबवली तर तो मला बोलला की कुठे जायचं. मला वेस्ट काही माहीत नाही, मॅपनुसार जात होतो पण मॅपनुसार रस्ता मला चुकीचा दाखवला म्हणून मी असं आलं. आता इकडून समोरून जाऊन राईड घ्यायचा. आपण डायरेक्ट स्पीड ब्रेकर आईच्या गावात. थोडंसं लांब वाटतं मला पहिल्यापेक्षा तरी, पण ठीक आहे मानायचं बोला. कारण की मी गेल्या वेळी आलेलो ते मंथन रिसॉर्टला आलेलो. लागलाय तो म्हणजे उबड खाबड दुबड ताबड. किती वेळ आहे तो रोड हे मला पण माहिती, कारण की या रोडचा अंदाज मला स्वतःलाच नाही माहिती किती वेळ असेल. अरे ते फाटक वगैरे आहे की काय. ह्या रोडचं काम चालू आहे म्हणून इकडचा रोड बंद केलेला आहे आणि त्याने बघा डायव्हर्ट दिलेला आहे, डायव्हर्जन दिलेलं आहे. काकाने जागा दिली तर नक्की हा लेआउट घेता येईल आपल्याला. काका फुल गिअर घालून आहेत, त्यांचा मास्क करून सांगू शकतो. फुल प्रोफेशनल दिसतात. मला स्वतः राहणार आणि त्यांना मला लावून देणार, त्यापेक्षा आम्ही स्वतःहूनच निघालेलो बरं आहे. रस्ते
खूपच बेकार आहे ना रस्ते, खूपच बेकार आहेत, खूपच म्हणजे खूपच आहे, अगदी 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 खूप बेकार. आणि आता आपण असा गावच्या ठिकाणी आलेलो आहोत, असा मस्त ठिकाण आहे पण. पण सरळ सरळ रोड आहे एकदम छान असा. स्पीड ब्रेकर आहेत की नाही माहीत नाही मला, मध्ये मध्ये सरळ आहे. आणि ऐकून राईड घेऊन सरळ सरळ आलेलो आहे आपण. ही वंडर रिटर्न पिकनिक आहे आपली, जास्त कारण आहे. काकांची नजर माझ्याकडे. नक्की रेकॉर्डिंग होते की ना? होते ना, होते भाई. बरा बघा लोकांची रिॲक्शन टिपण्यामध्ये मजा आहे. मी पहिला आवाज बंद करणार आहे गाडीचा. मस्त वाटतं रे एरिया असा छान सुंदर आहे. मंदिरच मंदिर आहे तर इकडं कोणतुनी ह्या लेफ्टने आपल्याला आपल्या रिसॉर्टच्या दिशेने जायचं आहे आणि थोडेसे कलर घ्यायचे आम्हाला. इकडे असं खूप स्पीड ब्रेकर आहेत, अंदाज कळत नाही आम्हाला त्याच्यामुळे. आता आपण बाहेर पडलोय त्या पूर्ण गावातून. माझ्या गावी पण असंच काय काय असं ठिकाण आहेत तिथे कसे दिसतात. आणि हा असा मस्तपैकी ब्रिज आणि ब्रिजच्या कन्नाडी नदी. आणि इकडनं सरळ सरळ ठोस रोड आहे, त्या रोडवरून आपल्याला जायचं आहे.
मस्त असा छोटासा रोड आहे, पण खूप मस्त रोड आहे हा. या रोडवरून ही जाण्याची मजा आहे ती कुठेच नाही आहे मित्रांनो. इकडे नारळाच्या वाड्या होत्या ना ज्या, तिथे मी गेल्या वेळेस फोटो काढला होता मित्रांनो. मस्त जागा होती आणि पावसाळा पण होता तेव्हा. आता आपण आलो ब्लू वेव वॉटर पार्क आणि बीच रिसॉर्ट त्या ठिकाणी. इथे समोरची रूम्सची व्यवस्था होती आणि तिकडे मागे सगळ्या स्लाईड्स वगैरे आहेत आणि आपली गाडी रेडी होते जायला. आपण निघतोय. किलोमीटर झालं 26919 किलोमीटर. आता आम्ही रिसॉर्टवरती मस्तपैकी एन्जॉयमेंट करून आता जरा बीचच्या ठिकाणी शांत ठिकाणी असं जरा असा फील करायला चाललंय. बीचच्या ठिकाणी हा जरासा सिक्रेट बीच पण म्हणू शकाल. आणि मागे एक रिसॉर्ट गेला, तो रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की वेळ नाही भेटला त्याच्यामुळे. आणि त्या बीचचं नाव नाही आहे काहीच, बीच नॉर्मलच आहेत. रिस्क लेने का नहीं है, अभी कल्टी मारूया. आता आपण आहोत विरारलाच. स्टेट बाय स्टेट रोड आहे सगळे. आणि आपल्याला झाले संध्याकाळ निघेपर्यंत ब्रिजवरती जरा टाइमपास करत होतो, व्हिडिओ काढत बसलेलो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. पण का आता जाऊ, 7:30 वाजलेत. मी घड्यामध्ये बघितलं. आता आपण आलेलो आहोत
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आता जॉईंट होऊ थोड्या वेळातच वेस्टर्न एक्सप्रेस वेला. असं वाटते की खूप ट्रॅफिक भेटणार आहे, पण बघूया आता किती वेळ ट्रॅफिक असते ही. आता जर कुठल्या गाडीचा प्रॉब्लेम असेल तर ट्रॅफिक मिळेल, नाहीतर जाऊ आम्ही बाईकने फटाफट जायला मिळेल अशी आशंका ठेवतो. काय नाही, समोर सगळी ट्रॅफिकच आहे. आता आपण या रोडवरती ड्रायव्हरचं डायरेक्ट घेतलं आहे, कारण की तिकडनं रोडचं काम चालू आहे आणि ह्या लोकांनी इकडनं स्पेस ठेवला आहे जायला, कारण की ट्रॅफिक जाम नको व्हायला म्हणून. आपण या गोष्टीचा फायदा उचलून जरा लवकर ट्रॅफिक स्किप करायचा प्रयत्न करत आहोत. आता आपण या डायरेक्शनने आपल्या घरी जाणार आहोत. इकडनं राईट गेलं की ठाणे CST हायवे, एकदम सफिशियंट हायवे आहे, काय टेन्शन नाही आहे. तर आपण पोहोचू लगेच. आपल्या व्हिडिओची समाप्ती घेत आहोत. तर आपण आपल्या भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जेव्हा राईट डिसाईड असेल तेव्हा आपण भेटू. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीस एकादश दिशांनी घेरले. शीड तुटले, खिळ तुटले, कथा काय या वल्ल्याची. नाविकासही फिकीर नव्हती, पुढे राहिल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी, नव्हता अनुभव गाठीशी. उभा टाकला एकटाच, युद्ध होते वादळाच्या वय वर्ष साठीशी.